नमस्कार, मी भाग्यश्री टीचर अक्षरवर्ड क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. पहा, थोड्याच दिवसात 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण येत आहे. या सणाचे निमित्त साधून मी आज लहान मुलांना कागदापासून भिरभिरे बनवायला शिकवणार आहे. भिरभिरे बनवण्यासाठी आपल्याला विविध रंगांचे कागद लागणार आहेत. तर हा पांढरा रंग, हा हिरवा रंग आणि केशरी रंगाचा कागद याचा आपण यूज करणार आहोत. तर भिरभिरे बनवण्यासाठी मी पांढऱ्या रंगाचा, पहा, हा जो पेपर आहे याच्यावरती मी 15 सेंटीमीटर लांब व 15 सेंटीमीटर रुंद पेपर काढून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला 15 सेंटीमीटर लांब व 15 सेंटीमीटर रुंद पेपर किंवा कागद घ्यायचा आहे. हा पेपर मी कात्रीच्या मदतीने कट करून घेते. पहा, अशा पद्धतीने मी चौकोन कट करून घेतलेला आहे. याच्यावरती मी उभ्या 5 सेंटीमीटर लांब 2 लाईनी काढणार आहे. पहा, 5-5 सेंटीमीटर हे पहा, अशा पद्धतीने 3 समान भाग केलेले आहेत. त्याच पद्धतीने पाठीमागच्या साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने 5-5 सेंटीमीटरच्या अंतराने खुणा करून घेणार आहोत व या कागदाचे समान 3 भाग करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत. याच्यानंतर मी हिरव्या रंगाच्या पेपरचे 15 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद असे 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने केशरी रंगाच्या पेपरचे सुद्धा मी 15 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद याप्रमाणे 2 आकार काढून घेतलेले आहेत. आता हे जे 2-2 आकार आपण काढून घेतलेले आहेत, हे या पेपरला आपण दोन्ही बाजूला लावून घेणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम मी ऑरेंज कलर या लाईन वरती लावून घेत आहे. त्याच्यासाठी मी फेविकॉलचा यूज करून, पहा, अशा पद्धतीने मी याला फेविकॉल लावून दोन्ही आकार चिकटवून घेत आहे. मधला जो भाग आहे त्याला आपण कोणत्याही प्रकारे गम लावणार नाही किंवा फेविकॉल लावणार नाही, तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. तर बघा, हा ऑरेंज कलरची पट्टी मी इथं वरती लावून घेते अशा पद्धतीने. त्याचप्रमाणे हिरव्या रंगाची पट्टी सुद्धा मी खालच्या साईडला, जे खालच्या बाजूला
व्यवस्थित लावून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आपली एक साइड कंप्लीट झालेली आहे। याच पद्धतीने पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला काय करायचंय, अशाच पद्धतीने गम लावून घ्यायचा आहे। तर बघा, मी इथं गम लावून घेत आहे। पाठीमागच्या बाजूला सुद्धा मी गम लावून घेते किंवा फेविकॉल लावला तरी चालेल। बोटाने थोडंसं स्प्रेड करायचं आणि ज्या पद्धतीने पाठीमागच्या बाजूला आपण कलर लावले होते, म्हणजे वरती केशरी रंग, तर इथं सुद्धा मी वरती केशरीच रंग लावणार आहे। पहा, आणि खालच्या बाजूला हिरवा रंग मी इथं लावत आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली पाठीमागची साइड तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने ही सुद्धा आपली बाजू तयार झालेली आहे। आता हे आपल्याला थोडंसं सुकू द्यायचं आहे। सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर याची घडी घालायची आहे। हे पहा, याला आपण अशा पद्धतीने याची अशी मध्ये घडी घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा अजून एक छोटीशी घडी आपल्याला इथं घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पहा। त्याच्यानंतर हा पेपर आपल्याला, हे पहा, अशा पद्धतीने छोटा चौकोन झाल्यानंतर आपल्याला हा जो मधला भाग आहे इथं थोडासा छोटासा होल करून घ्यायचा आहे। आता बघा, मी हा घडी उघडत आहे। अशा पद्धतीने काय केलं, मी याला छोटासा होल केलेला आहे आणि हा जो होल केलेला भाग आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेचा कोपरा आहे, इथून आपल्याला एक कात्रीच्या मदतीने, हे पहा, इथं आपण कात्रीने होल केलेला आहे आणि इथं आपल्याला एक कात्रीने थोडासा भाग, आपल्याला हा कॉर्नर कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा, हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण, आपल्याला कट नाही करायचंय, थोडीशी जागा ठेवायची आहे। याच्यानंतर हा आपल्याला अशा पद्धतीने उघडायचा आहे। उघडल्यानंतर हे पहा, दोन्ही बाजूला अशा पद्धतीने दिसत आहे। याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक भाग अशा पद्धतीने आतमध्ये दुमडायचा आहे। त्याच्यानंतर हा भाग सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, अशा पद्धतीने, हे पहा, त्याच पद्धतीने एक भाग आपण काय करणार आहे, अशा पद्धतीने इथे जोडणार आहे। हे पहा, एक कोपरा सोडायचा आणि एक कोपरा पकडायचा। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे भिरभिरे बनवायचं आहे। एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपण अशोक चक्र बनवण्यासाठी मी पेपरवरती झाकणाच्या मदतीने एक छोटासा गोल काढून घेत आहे। हा जो गोल आहे तो मी कट करून घेत आहे। अशा पद्धतीने मी हा गोल कट करून घेतलेला आहे। याच्यावरती मी पेनाच्या मदतीने मध्ये अशा पद्धतीने डॉट मारून
त्याला मी आरे काढत आहे। पहा, आपल्या तिरंग्याच्या मध्ये जे अशोक चक्र असतं की नाही, त्याचे आरे 24 आरे असतात, ते मी इथं काढत आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं अशोक चक्र तयार झालं आहे। हे आपल्याला आपण हे जो कट केलेला पेपर आहे याला जोडायचा आहे। तर हे जोडण्यासाठी मी अशा पद्धतीचे पिन वापरणार आहे। तर बघा, हे जे आपण अशोक चक्र बनवलेलं आहे गोल, याच्यामध्ये आपण पुढच्या बाजूनी हे पहा अशा पद्धतीने याच्यामध्ये लावून घेतलेला आहे। आणि हा जो पेपर आहे तो मी आता ज्या पद्धतीने दाखवलं होतं त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तर याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं, टाचणी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवते। इथं तुम्हाला मुलांची मदत करावी लागेल। तुम्ही इथं टूथपिक सुद्धा वापरू शकता। हे पहा, याला तुम्ही आपल्याकडे जे स्टिक राहते त्या स्टिक मध्ये लावू शकता। अशा पद्धतीने आपलं हे भिरभिरा तयार झालेलं आहे। याला आपण अशा पद्धतीने काठी सुद्धा लावू शकतो। यालाच आपण चक्री सुद्धा म्हणू शकतो। पहा, याला जर आपण फुंकर मारली तर हे फिरणार आहे। हे पहा किती छान फिरत आहे। अशा पद्धतीने हे आपलं भिरभिरे तयार झालेलं आहे। तुम्हाला हे भिरभिरे आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।